केशवाचे भेटी लागले से पीसे केशवाचे लागले से पीसे केशवाचे भेटी लागले से पीसे केशवाचे भेटी लागले से पीसे विसरले कैसे देह भावना विसरले कैसे देह भावना विसरले केशवाचे भेटी लागले से पीसे केशवाचे भेटी लागले से पीसे विसरले कैसे देह भावना विसरले कैसे देह भावना विसरले कैसे देह भावना झाली झडपणी झाली झडपणी झाले धडपणे झाली झडपणी झाली झडपणी संचरले मणी आदि रूप संचरले मणी आदि रूप न लिंबेची करमी न लिंबेची धर्मी न लिंबेची करमी न लिंबेची धर्मी न लिंबे गुणधर्मी पुण्य पाप न लिंबे गुणधर्मी पुण्य झाली झडपणी झाली झडपणी झाली झडपणी संचरले मणी आदि रूप संतरले संतरले मणे गोरा कुंभार सहजा जीवन मुक्त मने गोरा मणे गोरा कुंभार सहजा जीवन मुक्त मने गोरा सुखरूप अद्वैत नामदेव सुखरूप अद्वैत नामदेव सुखरूप अद्वैत नामदेव सुखरूप नामदेव झाली धडपणी झाली धडपणी संचरले मणी आदि रूप
आदिरूप संचल म्हणे आदिरूप हरिरूप संचल वारे हरिरूप हरिरूप संचल वारे हरिरूप रवी महाराज रोकड्या जयवंत महाराज केशवाच भेटी लागले पेसे केशवाच भेटी लागले पेसे भेटी लागले पिसे केशवाच भेटी लागले पिसे केशवाच भेटी लागले पेसे केशवाच भेटी लागले पेसे केशवाच भेटी लागले पिसे केशवाच भेटी लागले पिसे विसरले कैसे देहबाना विसरले कैसे देहबाना झाली झडपना झाली झडपना झाली झडपना झाली झडपना सरले कैसे देहभान विसरले कैसे देहभान झाली झडपणी झाली झडपणी झाली झडपणी झाली झडपणी केशवाच भेटी लागल पेसे केशवाच भेटी लागल पेसे केशवाच भेटी लागल पिसे केशवाच भेटी लागल पिसे विसरले कैसे देहबाना विसरले कैसे देहबाना झाले झडपना झाले झडपना झाले झडपना झाले झडपना विसरले कैसे देहभान विसरले कैसे देहभान झाले झडपना झाले झडपना झाली झडपणी झाली झडपणी संचरले कैसे देहबाना
बोला पुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. सद्गुरु गोरोबा काका महाराज की जय. बोले भाई सब सरदार की जय. केशवाचे भेटी लागलेसे पिसे. स्वर द्या थोडासा. केशवाचे भेटी लागलेसे पिसे. विसरले कैसे देहभान. झाली झडपणी संचरले मणी आदिरूप. न लिंपेची करमी न लिंपेची धर्मी. न लिंपे गुणधर्मी पुण्य पापा. झाली झडपणी संचरले मणी आदिरूप. म्हणे गोरा कुंभार सहज जीवनमुक्त. म्हणे गोरा कुंभार सहज जीवनमुक्त. सुखरूप अद्वैत नामदेव. झाली झडपणी संचरले मणी आदिरूप. विठ्ठल विठ्ठल केशवाचे भेटी लागलेसे पिसे. केशवाचे भेटी लागलेसे पिसे. विसरले कैसे देहभान. झाली झडपणी संचरले मणी अधिरूप. तेरणा तिरी वसे एक गाव. तिथे नांदतो श्री गोरोबा देव. विठ्ठल भाव एक होता मणी. नमस्कार माझा गोरोबा चरणी. पांडुरंगा करू प्रथम कृपा दाने पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु. तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यौषहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. हस्ते क्षमाला हृदये कृष्णतत्त्वं. जिवाग्रभागे वरं राममन्त्रं.
यन्मस्तके केशवपादतीर्थं शिवं महाभागवतं नमामि। ज्ञानदेवं नमस्तुत्यं नामदेवं तथैव च एकनाथं पुनर्नत्वा तुकारामं ततः परम्। एकनाथं पुनर्नत्वा तुकारामं ततः परम्। केशवाचे भेटी लागलेसे पिसे, केशवाचे भेटी केशवाचे लागलेसे पिसे, विसरले कैसे देहभान। झाली झडपणी संचरले मणी आदिरूप प्रस्तुत। कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग विश्वसंत वैराग्य महामेरू संत शिरोमणी श्री गुरोबा काका महाराज यांच्या गाथ्यातला 4 चरणाचा, बहुतेकांना परिचित असलेला बहुतेकांना अपरिचयाचा, महत्वाचा नामदेवरायांना अद्वैत अनुभूतीबद्दलचं मार्गदर्शन करून तुम्हीही त्या स्थितीला प्राप्त व्हावं असा आग्रह करणारा आणि त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना परमार्थाची दिशा दाखवणारा चिंतनीय अभंग आजच्या भगवत सेवेकरता गायलाय. विठ्ठल विठ्ठल अभंग गोरोबा काकांचा आहे आणि अभंगातून काका परमार्थातली अतिउंच अवस्था, सगुणातून निर्गुणत्व प्रावल्यानंतरची दशा आणि साधकाचं परमार्थिक सर्वोच्च लक्षण काय याचा परिचय करून देतात. परमार्थ कोणत्या टोकापर्यंत पोचला पाहिजे किंवा पुन्हा परमार्थातलं शेवटलं टोक कोणतं याचा विचार नामदेवरायांना महाराज सांगतात. नामदेवरायांच्या समोर सगुण भक्तीच्या पलीकडेही परमार्थातला मोठा प्रवास शिल्लक आहे याची जाणीव गोरोबा काका नामदेवरायांना करून देतात. संत सभेमध्ये नामदेवरायांना कच्चं ठरवलं काकांनी आणि त्यानंतर तक्रार घेऊन देवाकडे नामदेवराय गेले आणि सांगितलं, महाराज कोण कुठला कुंभार म्हणे आणि त्यानं मला कच्चं ठरवलं. अरे तुम्ही प्रत्यक्ष माझ्या हाताने नैवेद्य ग्रहण करता, तुम्ही प्रत्यक्ष माझ्याशी रोज बोलता, सतत माझ्या जवळ उपलब्ध आहात आणि तरी सुद्धा मी परमार्थामध्ये कच्चा. मग नेमकं खरं काय, त्यांचं खरं की मला अनुभव आलेला खरा? नामदेवराय म्हणतात, गोरोबा काका, देवानं सांगितलं काकांचा अधिकार फार मोठा आहे. काकांचा हा प्रवास जन्मोजन्मीच्या साधनेचं शेवटचं टोक आहे. परमार्थामध्ये प्रवास करत करत आपण या देहातून त्या देहामध्ये प्रवास करतोय आणि ज्या ज्या देहामध्ये जशी ज्याची साधना फलभूत होते त्या त्या देहात तसा त्याला अनुभव येत राहतो. काकांचा अनुभव हा जन्मोजन्मांतराचा आणि अत्यंत असा अनुभव आहे. गोरा जुनाट पै हाती थापटणे अनुभवाचे. गोरा जुनाट आहे आणि त्यांच्या हाती अनुभवाचं थापट नाही. याकरता त्यांचं मार्गदर्शन घे आणि मग गोरोबा काकांच्या संगतीमध्ये काही काळ नामदेवराय घालवतात. तेरला उस्मानाबाद, धाराशिव जिल्हा, काळेश्वराचं मंदिर आणि भगवान काळेश्वराच्या मंदिरामध्ये तेरणा नावाची नदी वाहते आणि त्या तेरणा नदीच्या काठावरती दोघांचा संवाद झाला. जिथं तो संवाद झाला आजही ती जागा तशीच त्या लोकांनी जपून ठेवली. कधी योग आला तर नक्की तेरला जा आणि पहा तो प्रकार सगळा. कमरे एवढं शिवलिंग आहे भगवान काळेश्वराचं तेरला आणि त्या शिवलिंगाच्या समोर ही चर्चा झाली. सांगितलं, नामदेवा परमार्थातला प्रवास हा टप्प्याटप्प्यानं करावा लागतो आणि जशी जशी कृपा होत जाते तसा तसा प्रवास कुठपर्यंत आला हे त्याला कळत जातं. याकरता आपल्यावरती पूर्ण कृपा व्हावी आणि ती पूर्ण कृपा झाल्यानंतर कोणत्या स्थितीला प्राप्त व्हावं याचं मार्गदर्शन काका नामदेवरायांना करतात. देव तुमच्यासोबत बोलतो, देव तुमच्यासोबत खातो पितो उठतो बसतो हे सत्य असलं तरी सुद्धा अजून पुढचा प्रवास शिल्लक आहे. देव जवळ आहे पण गुणाच्या रूपानं आणि सगुणातून तुम्ही परमात्म्याचं स्वरूप पाहता. पण काका म्हणतात, नामदेवा जो देव आपल्या अवतीभोवती आहे तो प्रत्यक्ष हृदयामध्ये असून मीच देव आहे अशी तत्वदृष्टीने अनुभूती घेऊन या संपूर्ण विश्वात राहूनही विश्वापेक्षा वेगळं जगण्याची कला शिकणं हे परमार्थातलं शिखरस्थ जीवन आहे. याकरता तुम्ही त्या उंचीला प्राप्त व्हा आणि त्याकरता मार्गदर्शन करतात. त्या आत्मस्वरूपापर्यंत कसं पोचावं. केशवाचे भेटी लागलेसे पिसे, विसरले कैसे देहभान. त्या आत्मस्वरूपाला प्राप्त करण्याकरता तडफड अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. अंतःकरणामध्ये भयान विलक्षण अनासक्त होऊन त्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची तीव्र इच्छा जेव्हा निर्माण होते आणि त्यावेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये आत उतरण्याचा मार्ग त्याला सापडतो आणि एकदा का मार्ग सापडला की मग त्याची दशा हळूहळू
या जगापासून अलिप्त होत जाते आणि मग त्याला देहाचा विसर पडतो. विसरले कैसे देहभान. एकदा देहाचा विसर झाला की आतमध्ये सगळ्या विकारांची झडपण होते, म्हणजे सगळे विकार निघून जातात. झाली झडपणी आणि संचरले मणी आदी रूप. आणि मग अंतःकरणामध्ये या संपूर्ण विश्वाचं ते निजतत्व आहे, ते निजतत्व हृदयामध्ये मनामध्ये प्रगट होतं. मनाचं अस्तित्व संपतं, मनाचे संकल्प विकल्प संपतात आणि विचाराच्याही पलीकडे मनुष्य स्थिर होतो. अशा आत्मस्वरूपाला स्थिर झाला की मग त्याला कोणताही दोष लागत नाही. कोणकोणते दोष? न लिंपेची कर्मी, त्याला कर्माचा दोष लागत नाही. न लिंपेची धर्मी, त्याला धर्माचा दोष लागत नाही. न लिंपे गुणधर्मी, त्याला गुणधर्माचा दोष लागत नाही. पुण्य पापा, त्याला पुण्य पापाचा दोष लागत नाही. अशा अतिउच्च आत्मस्वरूपावरती तुम्ही स्थिर व्हा आणि त्या अनुभूतीचा अनुभव घ्या. काका म्हणतात या स्थितीला प्राप्त झाला की सहज जीवन मुक्त होता येतं. मने गोरा कुंभार सहज जीवन मुक्त, सुखरूप अद्वैत नामदेव. झाली झडपणी संचरले मणी आदिरूप. विठ्ठल अभंगाची अर्थपूजा बांधणे अगोदर ज्या निमित्तानं आपण एकत्र जमलेला आहात त्याचं कारण सांगणं महत्वाचं आहे. गेल्या अनेक वर्षापासून 42 वर्षापासून आपण मुंडेगावमध्ये परमार्थ प्रवाहामध्ये पथिक म्हणून प्रवास करतो आहोत आणि आपलं जीवन शेवटच्या टोकाला जावं याकरता आपला त्या दृष्टीनं प्रामाणिक प्रयत्न सुद्धा सुरू आहे. याकरता वारकरी संप्रदायाचं अनुग्रह स्वीकारून आपण आपल्या हिताचा मार्ग संपादन करत आहात आणि त्या दृष्टीनं काहीतरी वेगवेगळे प्रकल्प हातामध्ये येऊन संत साहित्यावरती चिंतन मंथन घडावं याकरता या वर्षी मोठ्या उत्साहामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम आपण संपन्न करतो आहोत. मला असं वाटतं हा गतीर परिवार आणि सर्व आपण ग्रामस्थ मुंडेगावकर म्हणजे वारकरी संप्रदायातलं तत्व शोधण्याकरता मोठे चातक वृत्तीचे आहेत आणि याकरता वेगवेगळ्या माध्यमातून मागे अनेक वेगवेगळे प्रकार, मला सगळं सांगून वेळ वाया तुमचा घालवायचा नाही, अनेक वेगवेगळे उपक्रम आणि याही वर्षी सगळ्या संतांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास घडावा याकरता कोण चांगलं सांगू शकेल अशी निवडक लोक बोलून आणि त्या दृष्टीनं आपण या ठिकाणी आम्हाला पाचारण केलं. खरं म्हणजे आपण मला बोलावलं आणि गोरोबा काकांचे हे दिव्य विचार आपल्या समोर मांडण्याची संधी मला उपलब्ध करून दिली याकरता तुम्हा सर्वांचे कोटी कोटी आभार. आपण सर्व ऐकताय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, थोडा आवाज द्या मला. सर्वांगाचं कान करून ऐका. तुम्ही जेवढं चांगलं ऐकाल तेवढं मला चांगलं बोलता येईल. माझे गुरुजी म्हणायचे वक्ता आपल्या विद्वत्तेनं कधी बोलत नसतो, वक्ता हा श्रोत्यांच्या ऐकण्याच्या जिज्ञासू वृत्तीनं बोलत असतो. याकरता तुमची ऐकण्याची तीव्रता मला बोलण्याला प्रवृत्त करणार आहे. चांगलं ऐका आणि माझ्याकडे कृपा दृष्टीनं पहा. खरं म्हणजे गोरोबा काकांचा हा अभंग चिंतना करता घेणं हा माझा आगाऊपणा आहे हे मला माहिती आहे. कारण काकांचं तत्वज्ञान हे सर्वसामान्यपणे वैखरी वाणीतून प्रगट करण्याचं नाहीच आहे. ही भाषा अनुभूतीची आहे, ही भाषा सर्वोच्च अवस्थेला प्राप्त झालेला सिद्धा करता आहे. नामदेव यांना उपदेश आहे, तो उपदेश आपण ऐकणार आहोत. म्हणजे ग्रॅज्युएशनचा सिलेबस पहिलीच्या विद्यार्थ्याने करायचा आहे असा सगळा हा प्रकार आहे. याकरता काय समजेल उमजेल कळेल न कळेल हा विचार सगळा कठीण आहे, पण तरी सुद्धा माझ्यावर जशी कृपा झाली त्या अनुषंगानं थोडंसं तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका. ऐकताय सगळे? लक्षपूर्वक ऐका. अत्यंत महत्वाचा विचार तुम्हाला सांगतोय. कसं ऐकावं आता हे चिंतन जे आहे, अशा अभंगावरती चिंतन कसं ऐकावं ज्ञानोबराय फार गोड गातात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चकोर पक्षाची पिलं चंद्राची अमृत किरण हळुवारपणे प्राशन करतात की नाही, त्याप्रमाणे अशा पद्धतीचा श्रोता असला तर त्याला कळतं, अन्यथा त्याच्या डोक्यात ते शिरत नाही. शारदियेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे, तिया परिश्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवार पण चित्ता अनुनिया. विठ्ठल वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे, वारकरी संप्रदायामध्ये तळागाळामध्ये संत झाले.
या समाज व्यवस्थेतला प्रत्येक मनुष्य हा अध्यात्माला पात्र व्हावा आणि त्याला त्याचा कर्तृत्वाचा आणि पुरुषार्थी अधिकार प्राप्त व्हावा, याकरता अनेक समाजामध्ये, जवळजवळ सगळ्या समाजामध्ये संत जन्माला आले. सगळ्या समाजामध्ये संत आहे, पण संतांकरता समाज नाही आहे. संतांकरता समाज महत्वाचा नाही, समाजाकरता संत महत्वाचे आहेत. विठ्ठल विठ्ठल. तळागाळातला मनुष्य, शेवटचा टोकाचा मनुष्य मुक्त व्हावा ही साधूची इच्छा, आणि याकरता त्या जगाला मुक्त करण्याकरताच ते मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होत असतात. नवनाथ कथा ग्रंथामध्ये प्रत्येक साधूच्या अवताराच्या पूर्व जन्माची पीठिका सांगितलेली आहे. कोण पूर्व अवतारामध्ये कोण होता, तसे नवनाथ कसे अवताराला आले, नाथ परंपरा कशी सुरू झाली, याचा विचार सांगताना असं म्हणतात भागवतामध्ये, ऋषभदेव, आणि त्या ऋषभदेवाला एकूण 100 पुत्र झाले. त्या 100 पुत्रापैकी ज्येष्ठ पुत्र भरत, आणि त्यातले 9 जे होते ते होते नवनारायण, कवी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अभिर्होत्र, द्रमिल, चमस, करभाजन, असे 9 नारायण. तेच 9 नारायण कलियुगामध्ये नवनाथ झाले. मागच्या अवतारामध्ये जनक महाराज ते सावता महाराज झाले. मागच्या अवतारामध्ये असलेले उद्धव तेच कलियुगामध्ये नामदेवाच्या रूपाने आले. आणि मागच्या अवतारामध्ये द्वापार युगामध्ये असणारे विदुर काका तेच कलियुगामध्ये गोरोबा काका. विठ्ठल. विदुर काका हे मोठे तत्वज्ञ होते, दासी पुत्र होते, पण तरी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये परमार्थिक प्रवाह कधी थांबला नाही. जन्मजन्मांतराची साधना ती वाहत होती, आणि गोरोबा काकांच्या देहामध्ये येऊन ती परिपक्व झाली. महाभारताच्या युद्धामध्ये सगळे लोक युद्धामध्ये सहभागी झाले, पण मोजकी लोक सोडले तर. त्यापैकी हे महाभारताचं युद्ध आपल्याकरता आपल्या छातीवरती मोठा दगड आहे असं ज्यांना वाटत होतं ते विदुर काका होते. याकरता अलिप्त होते, युद्धात सहभागी झाले नाही, आणि विरक्त होऊन अंतकाळ शेवटी जंगलामध्ये भ्रमण करता करता त्यांनी देह सोडला. आणि मागच्या जन्मातली ही साधना भगवान कृष्णाच्या सोबत काही काळ घातलेला, त्यांच्यासोबत आध्यात्मिक चर्चा केलेली, आणि आता ती गोरोबा काकांच्या देहात फलद्रूप झाली. ज्ञानोबा म्हणतात त्याला योगभ्रष्ट म्हणतात. मोटके देहा कृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, आणि सूर्यापुढे प्रगटे प्रकाश दैसा. मागच्या जन्मामधला सगळा प्रवाह या जन्मामध्ये येऊन परिपक्व झाला. म्हणजे अनेक जन्मापासून करत आलेला परमार्थ या देहामध्ये पिकला, आणि त्याचा सुगंध सूर्यचंद्र असेपर्यंत पसरत राहणार आहे. ही साधू जीवनाची अवस्था आहे. काका 13 गावामध्ये अवताराला आले. महादू कुंभार, माधू असे अनेक त्याबद्दल संभ्रम आहे साहित्यिकांमध्ये. महादू कुंभार यांच्या घराण्यामध्ये परंपरेमध्ये कुंभार कामाचा व्यवसाय होता. माती आणावी शेतातून, जंगलातून, नदीतून, तुडवावी, त्याची मडकी बनवावीत, आणि ती मडकी बाजारामध्ये विकावीत, असा पारंपरिक व्यवसाय स्वतःला प्राप्त झाला. आई वडिलांचं लवकरच निधन झालं. 13 पासून काही अंतरावर असणारं ढोकी नावाचं गाव, त्या ढोकी गावामध्ये अत्यंत सज्जन कुटुंबातली संती नावाची अत्यंत भगवत भक्त असणारी एक स्त्री, तिच्यासोबत त्यांचा विवाह झाला. दाम्पत्य जीवन सुरू झालं, आणि अंतःकरणातला परमार्थ हळूहळू आकाराला यायला लागला. बहुतांश वेळेला असं घडतं, विवाह झाला, दाम्पत्य जीवन सुरू झालं की माणसं परमार्थापासून दूर जातात. पण जर समजा सहचारिणी, पत्नी, अर्धांगिणी जर आपल्याला परमार्थाला पोषक असेल तर आपला परमार्थ त्या ठिकाणी पुष्ट होत असतो. काकांचं जीवन पुष्ट व्हायला लागलं. आता दाम्पत्य जीवन सुरू झालं, त्यांचं सगळं चरित्र तुम्हाला माहिती आहे, मला चरित्र सांगून तुमचा वेळ घ्यायचा नाही. त्यांना मुलगा झाला, त्या मुलाचं नाव होतं हरी. आणि अशा प्रकारे अंतःकरणामध्ये भगवत भक्तीचा लोट वाहत होता. पण खरं सांगू, तुम्ही कितीही परमार्थी असाल तरी सुद्धा तुमचा परमार्थ स्मरण करून देण्याकरता एखादा महापुरुष जीवनामध्ये असावा लागतो. त्याला आपण संत गुरु म्हणतो. जोपर्यंत अशा प्रकारे महापुरुषाची कृपा होत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या परमार्थाचं स्मरण होत नाही. तेरणा नदी वाहते, आणि त्या तेरणा नदीच्या प्रवाहामध्ये रोज सकाळी उठावं, ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं, आणि काळेश्वराचं दर्शन घेऊन अंतःकरण स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. एक दिवशी सकाळी उठले, तेरणा नदीमध्ये स्नान केलं, आणि भगव्या वेशातला एक साधू त्यांना दिसला. अत्यंत विलक्षण प्रभा त्याच्या चेहऱ्यावरती होती, दिव्यत्व होतं. जवळ गेले आणि विचारलं, महाराज कोण आहात आपण? ते दिव्यत्व पाहिलं
त्या साधून गोरोबा काकांच्या डोळ्याकडे पाहिलं आणि अनुग्रह झाला. अनुग्रहाचे प्रकार आहेत. अनुग्रह झाला आणि अनुग्रहातून अंतःकरणामध्ये काही क्षण स्वरूप सिद्धीची अवस्था जागृत झाली आणि विचारलं, महाराज आपण कोण आहात? त्या महापुरुषाने नाव सांगितलं, चैतन्य गोरक्षनाथ. चैतन्य गोरक्षनाथांचा अनुग्रह झाला आणि आता पूर्वजन्मातला सगळा परमार्थ दृष्टीला पडला. हळूहळू आतलं अंतर्मुख वृत्ती झाली. आता बाहेरच्या सगळ्या कर्माचा विसर पडायला लागला आणि आता अशी दृष्टी झाली की जगात जिकडं पाहावं तिकडं स्वतःच दर्शन होत आहे. माझं बोलणं आहे का? स्वतःला पाहणं, स्वतःच विश्वाला पाहणं ही परमार्थातली परिपूर्ण स्थिती आहे. ज्ञानोबा म्हणतात कशी असतात ते अंतःकरणामध्ये स्थिर असतात. आपूर्यमान मचल प्रतिष्ठ समुद्रमाप प्रवशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशान्तिमाप्नोति न कामकामी सशान्तिमाप्नोति न कामकामी. ज्याप्रमाणे समुद्र तृप्त असतो त्याप्रमाणे महापुरुषांचं जीवन असतं, जे आतून शांत आणि स्थिर असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये बाह्य जीवनाची अनुकूल प्रतिकूलतेचा विचार नसतो. ते आतून पूर्ण प्रशांत झालेले असतात. कसे असतात ते? ज्ञानोबा गातात, ते ज्ञानाचे चालते बिंब तयाचे अवयवते सुखाचे कुंभ येर मानुसपन भांब लौकिक भागू. तुम्ही माझ्याकडे पाहताय ना सगळे, इकडे तिकडे सुद्धा पाहू नका. तो पाषाणा माझी परिसू रसा माझी सिद्ध रसू मनुष्या कृती अंशू माझाची जाण वार्षिये वीन सागरू जो जळी नित्य निर्भरू तैसा निरूपचारू संतोषी जो. कशी असतात ते? आत्मज्ञाने चोखडी संतती माझी चरुपडी वरी दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. असं तत्वनिष्ठ जीवन त्यांचं असतं. त्यांच्या आयुष्यामध्ये अनुकूल प्रतिकूलतेचा विचार नसतो. जे आहे त्याच्यामध्ये आनंदी राहणं आणि हे सगळं विश्व स्वप्न आहे अशी दृढ भावना होणं, असं सत्पुरुषाचं जीवन असतं. त्यांच्या दृष्टीनं जगत नाहीच आहे ते जगन्नाथच आहे. दोन प्रकारचे आंधळे जगामध्ये असतात. पहिला आंधळा तो आहे जगाकडे पाहिल्यावर ज्याला फक्त जगन्नाथच दिसतो, जग दिसत नाही, हा पहिला आंधळा आहे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. पहिला आंधळा तो आहे जगाकडे पाहिलं की फक्त जग दर्शन होतं ना, जगन्नाथ दर्शन होतं, जग दिसत नाही. आणि दुसरा आंधळा तो आहे जगाकडे पाहिल्यावर सगळं दिसतं फक्त देव दिसत नाही. या दुसऱ्या आंधळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचा नंबर आहे. सगळं दिसतं फक्त देव दिसत नाही. का दिसत नाही? कारण देव पाहण्याकरता ती ज्ञानदृष्टी आपल्याकडे नाही. म्हणून मग ज्ञानदृष्टी कोणत्या दुकानात मिळते? नाही, ती कमवावी लागते तपस्येतून. विठ्ठल आता अंतःकरणामध्ये अंतर्मुख वृत्ती झाली. माझं बोलणं आहे का? कळेल तुम्हाला. अंतःकरणाचाही स्पर्श सुटला. बाळासाहेब महाराज अंतःकरण सुद्धा राहिलं नाही. आता काय बोलावं कळत नाही. जी अवस्था प्राप्त झाली ती शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. ज्ञानोबरायांनी ज्ञानाची व्याख्या केली. ज्ञान 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 म्हणजे काय? आपण नेहमी ऐकतो माणसाला ज्ञान झालं पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे, ज्ञान ज्ञान. पण कोणतं ज्ञान? ज्ञानोबरा म्हणतात ज्ञान या शब्दाचा अर्थ परमार्थामध्ये एकच घ्यायचा. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, दुसरं नाही. तसे ज्ञान बरेच प्रकारचे आहेत. चोरी करणं हे पण ज्ञानच आहे. आपल्या आयुष्यामध्ये संसारामध्ये पोट भरण्याकरता सगळे ज्ञान मिळतात. माझे गुरुजी म्हणायचे पोट भरण्याचं ज्ञान मिळवणं काय विशेष आहे? कोणालाही मिळेल, काय विशेष आहे? गल्लीतलं कुत्र एवढं हुशार असतं, त्याला पण माहिती आहे पोट कसं भरावं. तेवढं हुशार असतं महाराज. कोणत्या घरातला माणूस किती वाजता जेवतो हे त्याचं पक्क लक्षात असतं. ते बरोबर त्या टायमिंगला दारात जाताना शेपटी हलवतो. त्याला माहिती या वेळी गेलो की आपल्या पोटाची व्यवस्था होणार आहे. पोट भरण्याची विद्या मिळवणं विशेष नाही. माणसाला अशी विद्या मिळवता यावी ज्या विद्येनं मरण मारता येईल. विठ्ठल आणि अशी विद्या त्या ठिकाणी गोरोबा काकांना सद्गुरु कृपेनं प्राप्त झाली आणि जीवन अंतःकरणामध्ये
प्रकाशित झालं. 3 प्रकारचे लोक जगामध्ये असतात. काही लोक माणूस म्हणून जन्माला येतात आणि मरताना पशु म्हणून मरतात. आला माणूस म्हणून, मेला पशु म्हणून. नंबर 2, काही काही लोक असे येतात जे येतात माणूस म्हणून, जगतात माणूस म्हणून आणि मरतात पण माणूस म्हणूनच. आला माणूस म्हणून, जगला, संपत्ती कमवली, मुलं बाळ झाले, ऐश्वर्य कमवलं आणि मरून निघून गेला, मुलांच्या ताब्यात सगळं देऊन. आला माणूस म्हणून, गेला माणूस म्हणून. आणि तिसरा एक वर्ग आहे जो येतो माणूस म्हणून आणि जाताना जातो मात्र संत म्हणून. हा आपल्या जगण्याचा दर्जा आहे, हा जगण्यातला पुरुषार्थ आहे. मनुष्य म्हणून यावं आणि संत म्हणून जावं ही जीवनाची परिपक्वता आहे. आणि त्या दिशेला वाटचाल प्रत्येकाला करता आली पाहिजे, करता आली पाहिजे. माझं बोलणं आहे का? जसं जसं माणसाचं वय वाढतं तशी तशी माणसाची बुद्धी पण वाढली पाहिजे. पण बहुतेक वेळेला असं घडतं, फक्त वयच वाढतं, बुद्धी ही मात्र वाढत नाही. तुकोबारा म्हणताय, वयाच्या प्रबोधे विचार जा नाही, समान तो देही बालकाच्या. फक्त वय वाढलं, बुद्धी वाढलीच नाही. मग एखाद्याचं वय पण वाढतं आणि बुद्धी पण वाढते, कसं कळेल? याची लक्षणं ज्ञानोबाराय सांगतात. 3 गोष्टी तुम्हाला कळाल्या पाहिजे. या 3 गोष्टी ज्याला कळतात समजावं, त्याचं वय पण वाढतं आणि त्याची बुद्धी पण वाढते. 3 गोष्टी माणसाच्या नेहमी लक्षात राहायला पाहिजे. 1, कोहम, मी कोण आहे हे आधी माणसाला कळायला पाहिजे. मी कोण आहे, हु आय एम. मी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे परमार्थ आहे. कोण आहे मी? मी शरीर आहे का? मी आत्मा आहे का? मी डोळा आहे का? मी नाक, कान, तोंड कोण आहे? मी कोण आहे? माणसं स्वतःचा आधार कार्डवरती पत्ता लिहितात आणि स्वतःचं नाव लिहितात. ते नाव आपल्या शरीराचं आहे आणि आपल्या बाह्य जीवनाचं आहे. पण खरंच मी कोण आहे हे तात्विकतेने जेव्हा पाहायला सुरुवात होते तेव्हा आपण परमार्थाला पात्र होतो. आणि जोपर्यंत मी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता आपला प्रवास सुरू झाला नाही, आपला फक्त खटाटोप चालला महाराज, त्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही. याकरता संत म्हणतात, थोडे विवेकी व्हा. आहे मी हा कोण, करावा विचार. 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 आम्हाला एका गोष्टीकडे दिशा दाखवतायत, पण आपले डोळे फुटलेत दिसत नाही आपल्याला. आपण त्या दृष्टीमध्ये, त्या बाबतीमध्ये मोठे करंटी आहोत. आपल्या सहजासहजी ते दिसत नाही. माझं बोलणं आहे का? आपल्याला ज्ञानोबारायांचं म्हणणं कळालं पाहिजे. काय म्हणतात ज्ञानोबाराय? प्रत्येक ओवीचा, प्रत्येक अभंगाचा आणि प्रत्येक श्लोकाचा अर्थ हाच आहे की तुम्ही स्वतःपर्यंत या. स्वतः कोहम कथमिदम, मी कोण आहे, कुठून आलो, मला कुठे जायचंय, मी कोण आहे हे कळालं पाहिजे. आपली बुद्धी स्वयं संशोधनाकरता जेव्हा तयार होईल त्यावेळेला ती बुद्धी टोकापर्यंत पोहोचत असते महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात, परमार्थामध्ये आलात आणि हे कळालंच नाही तर जे विवेकाची भाषा नेनती, जे वैराग्याची शिवन देखती, ते मूर्ख केवी पाविजती मज ईश्वराते. जे विवेकाची भाषा नेनती, ज्याला विवेक कळत नाही, ज्याला वैराग्य माहिती नाही आणि स्वतःला शोधण्याकरता जो प्रवृत्त होत नाही. अर्जुना, तू बाकीच्या सगळ्या भानगडी सोड, स्वतःला पहा. अरे हे सगळं जाणारच आहे,
याचा विचार का करतोय? स्वतःला पहा. तू आपण चिने नसी आणि व्यर्थ चिंता करसी. तू कोण आहे हेच तुला कळत नाही आणि यांच्या मृत्यूची चिंता करतो. अर्जुना, स्वतःला पहा, अंतर्मुख हो. मी कोण हे कळालं पाहिजे. नंबर 2, मी ज्या जगात राहतो हे जग खरं का खोटं हे कळालं पाहिजे. हे जग खरं का खोटं कळालं पाहिजे. आमचं खोट्याला खरं मानणं आणि खऱ्याला खोटं मानणं अशी धारणा धरली आहे. त्यामुळे आमचा नेहमी त्या ठिकाणी महाराज फजिती होत असते. अर्जुना, हे अवतीभोवती जे दिसतं ना तुला सगळं, हे सगळं भ्रम आहे. अरे जे मरतील यांची चिंता करतोयस, पण लक्षात घे, जे कधी जन्मालाच येत नाही त्यांच्या मृत्यूची चिंता का करतो. अर्जुना, न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भावितावान भूयः अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हे जग खरं का खोटं कळालं पाहिजे. जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नाची साच आपजे मग चेवनिया पाहिजे तव काही नाही तैसी हे जान माया. तू भ्रमत्व हासी वाया शस्त्रे हाणी तरी या छाया जैसे अंगीन रूपे. मी कोण कळालं पाहिजे. हे जग खरं का खोटं कळालं पाहिजे. आणि 3, या जगाचा जगन्नाथ कळालं पाहिजे. या जगाचा विश्वनाथ कोण आहे, जगन्नाथ कोण आहे हे कळालं पाहिजे. पण नाही कळत. ठीक आहे, नाथ महाराज फार गोड म्हणतात भागवतामध्ये. या 3 गोष्टी कळत नाही ना, त्याच्या खालच्या तरी 3 गोष्टी कळायला पाहिजे. एक, आतापर्यंत काय काय कळालं ते आपल्याला कळालं पाहिजे. ऐकता तुम्ही? आतापर्यंत काय काय कळालं हे कळालं पाहिजे. नंबर 2, अजूनपर्यंत काय काय कळालं नाही ते कळालं पाहिजे. कमीत कमी मला काहीच कळत नाही एवढं तरी कळायला पाहिजे. बहुतांश मोठा वर्ग असा आहे ज्याला कळत नाही, हेच कळत नाही. जुने लोक म्हणायचे, बा जन्माला आला, चांगलं पाठच येते आपलं. किम कारणम जन्मस्य प्रयोजनम. जन्माचं नेमकं प्रयोजन काय याचा अंतर्शोध करता आला पाहिजे. शंकराचार्यांनी परमार्थातला गाभा लिहिला, निर्वाणाष्टकम, आणि त्यामध्ये म्हणतात, कोण आहेस तू. मनोबुद्ध चित्तानि हंकारणाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे अहम निर्विकल्पो निराकार रूपो चिदानंद रूपम शिवोहं शिवोहं. मी कोण आहे. मी बुद्धी नाही, मी मन नाही, मी चित्त नाही, अहंकार नाही. मी चिद स्वरूप आहे, सच्चिदानंद रूप आहे आणि शिवस्वरूप आहे. अशी भावना धारण करून जो परमार्थाला लागतो त्याचाच परमार्थ पिकतो. विठ्ठल आणि अशी एकदा का विश्वाकार वृत्ती झाली, स्वतःच स्वतःला प्राप्त झालं. आता चर्मदृष्टीनं न पाहता विवेकाच्या दृष्टीनं या संपूर्ण जगतातलं तत्व पाहण्याची वृत्ती निर्माण झाली की मग त्याचं जीवन सामान्यापेक्षा वेगळं असतं. तुकोबाऱ्या म्हणतात, आता आम्ही भाग्यवान आहोत, अशा उंचीवर प्राप्त झालो. आता आहोत आम्ही लोकांमध्ये, पण लोकांमध्ये नाहीत. आम्ही खातो पण आम्ही खात नाहीत. आम्ही बोलतो पण आम्ही बोलत नाही. बोलो अबोलने मरोनी आजीने.
म्हणे आम्ही बोलतोय पण बोलत नाही. मरोनिया जिने आम्ही मेलोय पण तरी जगतोय. शब्द आहे का? बोलो अबोलो नाही, आम्ही बोलतोय पण बोलत नाही. आम्ही मेलोय पण जगतोय. असोनी नसने आम्ही आहोत पण नाहीत. जिने आम्हा भोगी त्याग झाला, संगीचा असंग तोडिले लाग माग दोणी. असं महाराज म्हणतात की आता या जगामध्ये राहून सुद्धा आम्ही जगत नाहीत. नाथ महाराज म्हणतात अशा प्रकारे जीवन जगण्याची कला शिकता आली पाहिजे. परमार्थामध्ये ही कला ज्याला जमली त्याला दुःख होत नाही आणि दुःखाच्या पलीकडे तो निघून जातो. भगवान कृष्ण अर्जुनाला हेच तंत्र सांगतायत. पहा तुम्हाला कळेल, माझं बोलणं नीट आहे का. समोर आपतेष्ट पाहिले आणि आता युद्ध करणारच नाही असा आग्रह अर्जुन करताय. रथावरनं खाली उडी मारली आणि भगवान म्हटले युद्ध कर. सांडी हे मूर्खपण, उठी की धनुष्यबाण. आणि मग भगवान त्याला अर्जुन म्हणतात देवा काय बोलताय तुम्ही. एरवी तुम्ही आम्हाला शिकवत आले आहात अहिंसा परमो धर्म हा वगैरे, आणि आता आम्हाला युद्ध करता प्रवृत्त करताय काय, अशी आमची दिशाभूल करताय. मग त्यावेळेला भगवान म्हणतात अर्जुना या जगामध्ये कोणतंही कर्म करून त्या कर्माचा दोष न लागण्याची कला तुला शिकता आली पाहिजे. कर्म करायचं पण त्या कर्माचा दोषच लावून घ्यायचं नाही. असं कसं घडेल महाराज? घडेल. अशा प्रकारे जगण्याची जीवनशैली भगवान सांगतायत. अर्जुना स्वतःच्या बुद्धीने आत्मस्वरूपाचं रहस्य जाणून घे आणि मग तुला या सर्व जगतातलं सगळी क्रिया ही स्वप्नवत वाटेल आणि भ्रमरूप वाटेल. आणि अशा प्रकारे तुला हे ज्ञान झालं की मग आत्मबोधे तोषला तेने कृतकार्ये झाला म्हणून सहजे सांडवला कर्मसंगा. हे अर्जुना अशा प्रकारचा हा आत्मबोध प्राप्त झाला की मग तुला अशा प्रकारे जगण्याची कला शिकता येईल. आणि मग ही कला जमली की मग त्याच्या आयुष्यात दुःखच राहणार नाही. त्याला सुखा करता कोणत्या विषयाचा आश्रय घ्यावा लागणार नाही. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? सुखा करता आपण दुसऱ्याचा आश्रय घेतो. मला चांगले कपडे पाहिजे. का बरं? तुम्हाला बरं वाटव म्हणून. तुम्हाला बरं वाटलं की ते मला बरं वाटेल म्हणून. मला चांगली गाडी पाहिजे लोकांना दिसावी म्हणून. मला चांगलं घर पाहिजे, सगळ्या सुविधा पाहिजे. का? माझ्या मनाला बरं वाटावं म्हणून. सुखा करता बरं वाटण्याकरता दुसऱ्या वस्तूचा आश्रय घेण्याची वृत्ती आपली आहे. पण संत असे असतात ज्यांना सुखा करता दुसऱ्याच्या आश्रयाची गरजच नाही. दृष्टांत ज्ञानोबा यांचा आहे. एकदा सूर्य आणि त्याच्या बायकोचं भांडण झालं. कोणाकोणाचं? सूर्य आणि त्यांच्या बायकोचं. तुम्ही म्हणाल त्यांच्या बी होतात का? आपल्या तरी बऱ्या भानगडी, त्यांच्या फार कठीण. एक दिवशी तिनं कहरच केला. ती रॅक जवळ गेली, किचन मध्ये रॅक जवळ आली. डबे काढायची दनादन खाली आदळायची, डबे काढायची खाली आदळायची, डबे काढायची आदळायची. सूर्याला मोठी लाज वाटली आणि तो म्हणे का तुला कळतं का काही? म्हणे काय? अगं विनाकारण तू माझ्यासोबत भांडते, तुला कळतं का मी किती मोठा माणूस आहे, जगाला प्रकाश देण्याचं काम माझ्याकडे आहे आणि तू माझ्यासोबत विनाकारण भांडते. ती म्हणे का हो, मी जर तुमच्यासोबत भांडलीच नाही तर मला बायको तरी कोण म्हणेल म्हणे. कळतंय तुम्हाला? बायको तरी कोण म्हणेल. अगं पण कशा करता भांडते, काय कारण सांग तरी. आणि मग तिनं कारण सांगितलं. ऐका, ऐकताय तुम्ही? ऐका. ती म्हटली का हो म्हणे सध्या दिवाळीचा सण सुरू आहे, जरा पहा, कॉलनीमध्ये पहा, लोकांकडे पहा, गावात पहा. म्हणजे काय सगळीकडे आकाश कंदील लागलेत. अनेकांच्या घरामध्ये, काही काहींच्या अंगणामध्ये 50 दिवे, 100 दिवे, 200 दिवे, अनेकांच्या घरावर लाइटिंगच्या माळाच्या माळा आहेत, अनेकांच्या घरामध्ये मोठमोठे आकाश कंदील आहे. सूर्य म्हटलं तुझं म्हणणं काय? म्हणजे माझं म्हणणं एकच आहे, दिवाळीचा सण सुरू आहे ना, अनेकांच्या घरामध्ये पंत्या लागल्यात ना, पण काय म्हणे आपलं दारिद्र्य? ती म्हणते काय आपलं दारिद्र्य? अहो तुम्ही सूर्य आहात आणि सूर्य असून तुमच्या घरात साधी पंक्ती नाही. कोण म्हणे? सूर्याची बायको म्हणे. तुम्ही सूर्य, तुमच्याकडे साधी पंक्ती नाही. सूर्य म्हणे येडी झाली का ग तू? किती पंक्त्या लावल्या म्हणजे माझ्या घरात प्रकाश पडेल? शक्य का? सांगे सूर्याची घरी प्रकाश काय वातीवरी, कान लाविजे तरी अंधारी कोंडेल तो. ज्ञानोबा म्हणतात अरे सूर्याच्या घरी दिवा लागला काय आणि न लागला काय काही फरक पडत नाही. तसं साधूच्या आयुष्यामध्ये अनुकूलता आली काय प्रतिकूलता आली काय काही फरक पडत नाही. म्हणूनच अशा तत्वदर्शी उंचीवर असल्यामुळे अरे स्वतःचा मुलगा पायाखाली तुडवला, दुःखच केलं नाही महाराज. पहा श्लोक कसा आहे. अशोच्यानवशोचस्त्वं प्रज्ञा वादांश भाषसे. ज्याची प्रज्ञा बुद्धी ही परिपक्व झालेली आहे आणि सत्य धारण करण्याची वृत्ती ज्याला कला ही जमली तो दुःखी होत नाही. त्याचं जीवन कसं असतं? भगवान म्हणतात
सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, नाही का, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभाला बन धरावे, मना माझे येथ विजय पण होईल, की सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता वेना, आपण या उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांत साहूनी जावे, अशा प्रकारची जीवनशैली ही संत जगत असतात. आम्ही पण जगतो त्याच जगामध्ये आणि संत पण जगले त्याच जगामध्ये, पण आमच्याकडे सगळ्या सुविधा असून आम्ही दुखी आणि त्यांच्याकडे कोणतीच उपलब्धी नसतानाही ते सुखी. हा फरक आपल्याला कळतोय ना. मग काय कारण आहे त्यांच्याकडे, असं काय, त्यांना ही कला सापडली, कसं राहावं, कसं जगावं. तुकोबाऱ्या म्हणतात, ही कला मला देवा सांगाल का. जाणूनी न ते करी माझे मन, जाणे न ते करी माझे मन, जाणूनी न ते करी माझे मन, जाणे न ते करी माझे मन, प्रेम गुण देवनी, तुझी प्रेम गुण देवनिया, गुण देवनिया. आणि ही कला ज्याला जमली त्याचा व्यवहार मगमी व्यवहारी असे न वर्त, जेवी जळा आत पद्मपत्र. जगामध्ये राहून जगात नाही, ही कला संतांकडे असते, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. नामदेवराय भक्त होते पण संत अजून झाले नाही. भक्त वेगळा आणि संत वेगळा. जो भक्ती शिखराच्या टोकाला पोहोचलाय तो भक्त आहे, त्याला देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही. पण संत त्याला म्हणतात. कोण संत आहे पहा ज्ञानोबारांची व्याख्या. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे गा सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. या सर्व विश्वामध्ये चराचरामध्ये तेच चैतन्य व्यापलेलं आहे, अशी व्यापक दृष्टी ज्याची झाली त्याला संत म्हणतात. नामदेवरायांना एका विठ्ठलाला एक विठ्ठल सगुण रूपामध्ये पाहत होते आणि मग त्यामुळे परमात्म्याच्या मनामध्ये दया आली की नामदेवरायांना सर्वज्ञ करावं आणि सर्वज्ञतेचा अनुभव, सर्वज्ञतेचा हा कुठे मिळेल तर त्याचं एक दुकान म्हणजे गोरोबा काका, जे परिपक्व दशेला प्राप्त झालेत. गोरोबा काकांकडे पाठवलं आणि पाठवल्यानंतर दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. नामदेवरायांना चूक कळाली, संत सभेतनं निघून गेले आणि आता आपल्या चुकीबद्दल क्षमा मागून काकांना शरण जात आहेत. आता गोरोबा काका गुरु आहेत आणि नामदेवराय शिष्य आहेत. या अनुषंगाने दोघांची चर्चा सुरू झाली. ऐका ना, आता हा दोघांचा संवाद अति उंच कोटीचा आहे बरं का. त्यातला गाभा काय हे आपल्याला पण माहिती नाही, पण आपण फक्त चर्चा करतोय. आणि मग नामदेवरायांनी विचारलं असावं, काका सांगा ना, या जगतामध्ये परमार्थाचं शिखरस्थ टोक कोणतं आणि ते कसं प्राप्त करता येईल. त्यावेळेला गोरोबा काका परमार्थातल्या शिखरस्थ अनुभूतीचं वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या. केशवाचे भेटी लागले से पीसे, 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 केशवाचे भेटी लागले पीसे, केशवाचे भेटी लागले पीसे. विसरले कैसे देह भान, विसरले कैसे देह भान, झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी. विसरला कैसे भान, झाली झडपणी,
देह भान विसरले कैसे देह भान केशवाचे भेटी लागले से पिसे विसरले कैसे देह भान विसरले कैसे देह गोरोबा काका म्हणतात, नामदेवा त्या केशवाला प्राप्त करण्याकरता पिस लागलं पाहिजे, म्हणजे वेड लागलं पाहिजे. जोपर्यंत मग केशव या शब्दाचा अर्थ काय, हा महत्वाचा विचार आहे. आपण केशव म्हणजे कृष्णाला पाहतो, आपण केशव म्हणजे विठ्ठलाला पाहतो. केशव म्हटलं की आपल्या समोर देवाचं सगुण रूप उभं राहतं आणि ज्याच्या मनामध्ये जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेनुसार आपण त्याचं रूप पाहत असतो. हातामध्ये मुरली दिसते, त्याच्या सगळ्या डोक्यावरती मयूरपंख दिसतो, हे सगळं दृश्य आपल्याला दिसतं. पण संत जेव्हा देवाच्या नाम असा शब्द उच्चार करतात तेव्हा ते एका आकाराला त्या ठिकाणी व्यक्त करतच नाही. त्यांच्या दृष्टीनं त्या निराकाराचं एक द्योतक म्हणून ते एक नाव निदर्शनात किंवा निष्कर्षाला घेत असतात. माझं बोलणं कळतंय तुम्हाला. अंतःकरणातली आत्मस्वरूपाची अवस्था ही शब्दाने वर्णनच करता येत नाही. ज्ञानोबांनी ज्ञानाची व्याख्या केली. पहा, जाणीव जेत न रिघे विचार मागुता पाऊली निघे तरकू आयनी नेघे अंगी जयाच्या. ज्ञान ज्ञान म्हणजे काय, ज्ञान या शब्दाची व्याख्या काय. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञान त्याला म्हणा जाणीव जेत न रिघे, जिथं जाणीवच नाही. जाणीवच नाही. जाणीव म्हणजे काय, मी बोलतोय तुमच्यासमोर, ही मला जाणीव आहे, अशी जाणीव सुद्धा न राहणं. विचार मागुता पाऊली निघे, विचार संपून जाणं. तर्कू आयनी नेघे अंगी जयाच्या, जिथं तर्कच राहत नाही, तार्किकतेच्याही पलीकडे अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान हेही जाण. अर्जुना, अशा प्रकारची टोकाची स्थिती त्याला ज्ञान म्हणतात. गोरोबा काका समजून सांगतात, अशा त्या स्वरूपाला प्राप्त होण्याकरता, अशा त्या केशवाला प्राप्त होण्याकरता पिस लागलं पाहिजे. आणि ज्यांना पिस लागलं त्यांना समाधाने स्वीकारलं नाही ना महाराज. जे परमार्थातल्या अनुभूतीला प्राप्त झाले आणि जगाच्या समोर त्यांचा व्यवहार जगाला न पटणारा जेव्हा घडायला लागला तेव्हा समाधाने त्यांना स्वीकारलं नाही. आणि समाधानाला त्याचा अधिकार न कळाल्यामुळे समाज त्या ज्ञानापासून वंचित राहिला. ज्यांना कळालं ते मुक्त झाले. सांगू तुम्हाला, अरे आपल्यापेक्षा रेडा बरा, त्यांना कळाले ज्ञानोबा आहे. आपल्यापेक्षा रेडा बरा. कारण ज्ञानोबारांचा अधिकार, संतत्वाची दशा ही सहज कळत नाही. ती दशा कळण्याकरता त्यांचीच कृपा असावी लागते. विठ्ठल जाणीव जेत न रिघे, ज्ञानोबा म्हणतात की नाही, ऐका कशी असतात ते. जेत मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रिघे इंद्रिया किर जोगे काईल होईल. अरे जिथं मनाचं नख पोचू शकत नाही, आता मन किती सूक्ष्म आहे काका, अशा मनाचं नख किती सूक्ष्म असेल. जेत बुद्धीची दृष्टी न रिघे येर इंद्रिया जोगे किर काय होईल. अशा प्रकारची स्थिती शब्दामध्ये वर्णन करता येत नाही, पण ती अनुभूत करता येते, त्याला अनुभवता येतं. त्याकरता नामदेव रायाला सांगतात, या परमार्थाचा तुम्ही अनुभव घ्या. आणि तो अनुभव घेण्याकरता अंतःकरण वृत्ती ही एकाग्र होऊन त्या स्वरूपाच्या ठिकाणी अधिष्ठित आणि स्थिर झाली पाहिजे. याकरता प्रयत्न करावा लागेल. याकरता त्या कुटीमध्ये त्या साधनेतच उतरावं लागेल महाराज. त्याशिवाय नाही. त्याकरता भजनाचा आग्रह करावा लागेल. त्याकरता एकांतामध्ये बसून स्वतःचं संशोधन करावं लागेल. एकांतामध्ये बसून स्वतःचं संशोधन करण्याची वृत्ती निर्माण झाली की त्यावेळेला जीवनामध्ये सर्वोच्च दशा प्राप्त होत असते. याकरता नामदेवा, याकरता ती दशा सिद्ध होण्याकरता वेळ लागलं पाहिजे. केशवाचे भेटी लागलेसे पिसे, याचा अर्थ असाच आहे की आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता वेळ लागलो पाहिजे. विठ्ठल आणि एकदा का त्याला ते वेळ लागलं आणि आतमध्ये उतरत गेला की मग त्याच्या देहाचं अवसान सुटत राहतं, देहाची आठवण राहत नाही आणि मग देहाबद्दलच्या सगळ्या आसक्ती गळून पडतात
आणि तो हळूहळू देहातीत होतो आणि मी शरीर नाही अशा वृत्तीवरती स्थिर होतो. मी देह नाहीच आहे, मी आतमध्ये चैतन्य रूप आहे आणि स्वतःला प्राप्त करण्याची अंतर्मुख वृत्ती निर्माण होते. गोरोबा काका म्हणतात, नामदेवा ही कला जमली पाहिजे, ही टेक्निक जमली पाहिजे आणि ही टेक्निक ज्याला कळते त्याच्याकडेच आपण बी गेलो पाहिजे. नाहीतर मग आप मरे तो मरे, यजमान को लेके मरे, असा सगळा प्रकार आहे. याकरता त्याकरता तत्वदर्शी योग्य महात्मा आपल्या आयुष्यामध्ये भेटला पाहिजे. आणि असे सत्पुरुष गोरोबा काका बोलतायत, विसरले कैसे देहभान. कारण देहाची आठवणच दुःखाला कारण आहे. ऐका, माझं बोलणं कळतंय तुम्हाला. ज्या दिवसभर कटकटीमध्ये समस्येमध्ये आपण जीवन जगतो, किती टेन्शन आहे आपल्याला. एकाचे पैसे द्यायचे, एकाकडून घ्यायचे, शेतामध्ये काम करायचंय, काहीतरी बायकोनं घरी सांगितलं ते वस्तू आणून द्यायच्या, किती 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 कटकटी, किती विचार आपल्या डोक्यामध्ये. मला सांगा, हे विचार दिवसभर आपण जगतो आणि त्या विचारातून आपण त्या गर्दीतून सुटण्याचा प्रयत्न करतो. पण मला सांगा ना, हे दिवसभराचं दुखणं गाढ झोपेमध्ये आठवतं का आपल्याला? बोला ना, गाढ झोपेमध्ये आठवतं का? कारण त्या झोपेमध्ये दुःख होत नाही. त्याचं कारण आहे, झोपेमध्ये देहाचं विस्मरण होतं आणि देहाचं विस्मरण झाल्यामुळे देहाच्या सगळ्या विचारवृत्ती तिथं लय पावतात. कुठपर्यंत? जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत. आता मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, पहा, तुम्ही अशा समोर बसलेला आहात. मी जर तुम्हाला म्हटलं एक काम करा, असेच पहाटे 5 वाजेपर्यंत एका जागेवर बसून राहा, जमेल का ते? जाऊ द्या, 5 वाजेपर्यंत जाऊ द्या, आपण 1 तास नीट बसू शकत नाही. खाली सारखी पाय वरती खाली करत राहतो. पण मला सांगा, जर एखाद्याला गाढ झोप लागली तर 5-5 तास एकाच कानेवर झोपतो, त्याला कळत पण नाही. का बरं? कारण त्या झोपेमध्ये त्याला देहाची आठवण नाही. माझं बोलणं तुम्हाला हेच आहे, दुःख तोपर्यंत आहे जोपर्यंत शरीराची जाणीव आहे, जोपर्यंत दुःख तोपर्यंत आहे जोपर्यंत देहाची आठवण आहे. महाराज म्हणतात, एकदा देहाचा विसर पडला आणि वृत्ती अंतर्मुख झाली की मग देहाचं दुःख राहत नाही, या देहाचं दुःख पण राहत नाही आणि या देहाच्या संबंधाचं पण दुःख राहत नाही. असे संत जगले ना महाराज. परभणी जिल्ह्यामध्ये फळा नावाचं गाव आहे. त्या फळा गावामध्ये फार मोठे सत्पुरुष वगैरे सद्गुरू मोतीराम महाराज फळेकर, आपण बहुतेकांनी ऐकलं पण असेल. मोतीराम महाराज, मी त्यांच्या गावी कीर्तनाला जाऊन आलो. संस्थान मोठं आहे मोतीराम महाराजांचं. आणि असं जीवन महाराज त्यांचं. रंगनाथ गुरुजी परभणीकर, तुम्ही नाव ऐकलंय. रंगनाथ गुरुजी सोबत मोतीराम बाबा पायी सोहळ्यामध्ये, माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालायचे. बाबांचं चरित्र असं, त्यांच्या कमरेपासून खाली पायाला जखमा झाल्या होत्या. बाबा जखमा 2-4 नाही, कातडी दिसतच नव्हती, जखमा होत्या. आणि त्या जखमेवरती त्यांच्या आळ्या पडल्या होत्या. 2-4 आळ्या नाही, आळींचे पुंजके होते. तुम्हाला पुंजका कळतं का? पुंजका आमच्या खानदेशी भाषेतला शब्द आहे. आळींचा असा गुच्छा होता, आळींचा असं पुंजकच्या पुंजक पडलं होतं. म्हणजे जखमेवर जखम दिसतच नव्हती, तिथे फक्त आळ्या दिसायच्या. आणि चालता चालता त्या पायाला धक्का बसला की त्या आळ्या खाली पडायच्या. आळ्या खाली पडल्या की बाबा एवढी गर्दी थांबवायचे आणि पडलेल्या आळ्या पुन्हा वेचायचे आणि परत आपल्या जखमेवर सोडायचे. लोक म्हणायचे, बाबा तुम्ही येडे झाले का? एक तर आधीच तुम्ही त्याला उपचार करत नाही आणि ज्या आळ्या पडल्या त्या पुन्हा तुम्ही जखमेवर सोडता, कशा करता? बाबांनी रडावं आणि त्या आळींकडे पाहावं आणि सांगावं, ए बाईंनो, खाली पडू नका ग, माझ्या जखमेवर राहा. माझ्या जखमेवर राहिला तर पोट भरेल, खाली पडला तर उपाशी मराल. असं जीवन ज्याचं असतं त्याला साधू म्हणतात. हे फक्त आम्ही सांगायचं आणि तुम्ही बी फक्त शाबाश. म्हणजे मला मुद्दा हा सांगायचा आहे, आपलं शरीर आळ्या पोखरतायत तरी त्याची जाणीव नाही का? शरीराचा संबंध तुटला ना. देहाच्या निरासे माझी आईची काया जवळनो हे, माझी आईची काया जवळनो हे. देहाच्या निरासे भाविजया छाया, देहाच्या निरासे भाविजया छाया, माझी आईची काया जवळनो हे, माझी आईची काया जवळनो. देहाच्या निरासे भाविजया छाया, देहाच्या निरासे भाविजया छाया, निरासे भाविजया छाया, निरासे भाविजया
कला ही संतांना जमते. याकरता नामदेवा या देहात राहूनही या देहाचा विसर पाडता आला पाहिजे. आणि असा विसर पडला की मग तो तत्वज्ञ होत असतो. गोरोबा काका म्हणतायत, विसरले कैसे देहभान. तुकोबारायांच्या आयुष्यात घडलेला प्रसंग आहे. 14 टाळकऱ्यापैकी तुकोबारायांकडे एका टाळकऱ्याची पत्नी वारली आणि तुकोबाराय त्यांना भेटण्याकरता त्या दारावर गेले. तुम्ही त्याला काय म्हणतात भेटण्याकरता? दारावर जाणं म्हणतो. दारावर गेले. तुकोबाराय येताना पाहिलं त्यानं. तो उठला आणि अत्यंत तुकोबारांच्या पाहून त्याचा अंतःकरणातला भाव जागा झाला, रडू लागला आणि सगळं अंतःकरण मोकळं करतो. महाराज, आता माझी पत्नी गेली, आता माझं कसं होणार? म्हातारपणामध्ये पत्नी मरू नये, जेवणाच्या पोटापाण्याची व्यवस्था कशी होईल महाराज? आता कसं माझं पुढे होईल? आणि मग तुकोबाराय म्हणतात, करे माझा शिष्य असून तू अशी अभद्र भाषा बोलतो? अरे या जगतातलं दुःख हे तोपर्यंत आहे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत. एकदा का देहाचा विसर पडला आणि देह मी नाही हे कळालं की मग त्याचं जीवन तत्वदर्शी होतं. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल. म्हणा माझा नाही. सगळ्यांना मी आता सांगतो हा देह नाही असं म्हणा. हे बोलून ऐकून तुम्ही सगळं कीर्तन समजा निघून जाल. पुन्हा आपल्या भानगडीत त्याच आहेत की नाही? हे बोलणं सोपं, याची चर्चा सोपी, पण याची प्रत्यक्ष अनुभूती मोठी कठीण आहे. गोरोबा काका म्हणतात, ही अनुभूती घेण्याकरता वेड व्हावं लागतं. विसरले कैसे देहवान हे कळण्याकरता त्याचं पिसं लागावं लागतं. त्याला तितका प्रामाणिक प्रयत्न करावा लागतो आणि तो प्रयत्न महापुरुषांच्या संगतीमध्ये फलद्रूप व्हावा लागतो. तेव्हा कुठे ही दशा प्राप्त होते. नामदेवा, पूर्व पुण्य असेल म्हणून देवदर्शन होतं. पूर्व पुण्य असेल, अंतःकरणामध्ये भक्ती आहे म्हणून प्रत्यक्ष देव बोलतोय. पण त्या देवाचं व्यापकता आणि त्या देवाचं सर्वस्वता कळण्याकरता तितका प्रामाणिक प्रयत्न आतमध्ये करावा लागतो. तेव्हा त्या विश्वाचा परिचय होतो. तेव्हा त्या ब्रह्मसागराच्या अनुभूतीमध्ये लोटांगण आणि उकाळ्या खाण्याची स्तुती प्राप्त होते. याकरता महाराज म्हणतात, त्याकरता वेडच व्हावं लागतं. आणि जे वेडे झाले महाराज त्यांना समाधाने स्वीकारलं नाही. ज्ञानोबा सहज आत्मबोध सांगत होते आणि हे दुसऱ्यांना सहन झालं नाही. माझे गुरुजी म्हणायचे, त्या काळात लोकांच्या डोक्यामध्ये पगड्या मोठ्या होत्या, पण त्या पगड्यातली डोकी फार छोटी होती. त्यांना संत कळत नव्हते. संत कळत नाही त्याची दोन कारण आहेत. एक, खरा संत, मी संत हे कधी कळूच देत नाही. मी इतक्या वाऱ्या केल्या, मी इतक्या दिंड्या केल्या, इतक्या परिक्रमा केल्या, इतकी कीर्तनं केले, इतकी कीर्तन ऐकले, असं जो लोकांना सांगतो तो संतांच्या दृष्टीनं मूर्ख आहे. हे वाक्य करून ठेवा. तो मूर्ख आहे. आपल्या परमार्थिक उन्नतीचा प्रचार करणं हे आपल्या अधःपतनाचं आध्यात्मिक दृष्टीनं लक्षण आहे. साधू त्याला म्हणा जो कधी शब्दामध्ये विषय न करता आत आनंद भोगत राहतो. मित्राशे बरेच लोक पाहिलेत महाराज, 2-4 दिंड्या आणि 2-4 पारायणं झाली, लोकांना वाटतं तुकाराम महाराज तर आपला नंबर आहे आता, असं वाटत राहतं. एक खरं सांगू, प्रामाणिकपणे माझं वाक्य लक्षात घ्या. आपण किती वर्षापासून परमार्थ करतोय याचं थोडं समीक्षण करा. किती वर्ष झाली आपण ज्ञानेश्वरीच्या कक्षेमध्ये आहोत, किती वर्ष झाली आपण कीर्तनाच्या व्यासपीठावर उभे आहोत, किती वर्ष झाली आपण वारी करतो, एकादशी व्रत करतो, या सगळ्या उपासनांचं फलित आपलं किती प्राप्त झालं थोडं समीक्षण करता आलं. आणि सांगू, ही समीक्षणाची वृत्ती संतत्वाला जागा करते.
समीक्षणाची वृत्ती आतला साधक भाव जागा करते आणि एकदा साधक भाव झाला की त्याचा प्रवास तेव्हा सुरू होतो. कीर्तनकार वेगळा, गुणीजन वेगळा, श्रोता वेगळा आणि साधक वेगळा. संतांना कीर्तनकार घडावे ही अपेक्षाच नाही. काय अपेक्षा आहे? आपण त्यांचा उत्सव करतो. 42 वर्ष झाली आपण दरवर्षी उत्सव करतो. मोठी पंगत आहे, एवढा मोठा मंडप आहे, तुम्ही हजारोच्या संख्येने श्रोते जमलात. त्यांना अपेक्षित काय? ज्यांच्या करता करतो त्यांची अपेक्षा काय? आपण तिकडे लक्ष देत नाही. तुम्ही किती मोठा सप्ताह करता हे त्यांना अपेक्षित नाही. तुम्ही किती मोठी पंगत देता हे त्यांना अपेक्षित नाही. तुम्ही किती मोठं पारायण करता नाही, त्यांना अपेक्षा एकच आहे, तुम्ही भजन किती करता, बस ही त्यांना अपेक्षा आहे. तुका म्हणे येत भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते. व्यक्तिगत दृष्ट्या जेव्हा परमार्थिक सिद्धांत स्वतःशी जोडतो तेव्हा साधक भाव जागा होतो. नामदेवांना सांगतात की तू स्वतःला या सगळ्या सिद्धांताला जोड आणि जेव्हा स्वतः आत्मबोधी वृत्ती होईल, अंतर्मुख वृत्ती होईल, तेव्हा देहाचा विसर पडायला सुरुवात होईल. दुःख तोपर्यंत आहे जोपर्यंत देहाची आठवण आहे. माझं म्हटलं तोपर्यंत दुःख आहे. दृष्टांत ज्ञानोबरांचा आहे, फार गोड आहे, तुम्हाला कळेल. माझं आहे तोपर्यंत दुःख आहे, माझं नाही असं म्हटलं की दुःख संपलं. लग्नाच्या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता आपल्याकडे विधी करतात, त्याला आमच्या भागात कन्यादान म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? कन्यादानाचा विधी. त्या कन्यादानाच्या विधीची पद्धत आहे. मुलीचा बाप मुलीचा हात त्या जावयाच्या हातात देतो, नवरदेवाच्या हातात, आणि जावयाला म्हणतो, जावय बापू आजवर होती आमची, आता झाली बस तुमची. असं म्हटलं की बाप सुटला आणि माझी म्हटलं की जावय अटकला. जावय अटकला, माझी म्हटलं जावय अटकला. किती अटकला आता सगळं सांगूच का मी तुम्हाला? तुम्ही तर त्याच्यात PhD सगळे. माझी म्हटलं की जावय अटकला आणि ही माझी नाही असं म्हटलं की बाप सुटला. किती सुटला? बाप इतका सुटला, बाप इतका सुटला, इतका सुटला. अरे पोटची मुलगी मेली, तिचं सुतक त्याला लागत नाही, इतका सुटला. सुतकासी नाही त्याचे प्रयोजन, जनिता म्हणून 3 दिवस. ज्ञानोबा बोलतात, आपणची विहुनी दुहिता ममन म्हणे पिता, तो सुटे प्रतिग्रहिता जावई शिरके. ही माझी नाही असं म्हटलं का विषय संपला. माझं म्हणणं हे दुःखाला कारण आहे, मग ते देहाचा असो किंवा विषय वस्तूचा असो. नामदेवा, या जगातला माझेपणा गेला पाहिजे आणि माझेपणा देहाच्या आठवणीच्या आश्रयाने राहतो. याकरता देहस्मृती संपली की जीवन आत तात्विकतेनं सुरू होतं, आध्यात्मिकता त्याची. याकरता विसरले कैसे देहभान. आणि एकदा का आतला देहभाव नष्ट झाला की मग त्याची अवस्था अशी होते, त्याच्या आतले सगळे निघून जातात, त्याच्या शरीराची झडपण होते. अभंगाचं दुसरं चरण. झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी. झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झाली झडपणी, झाली झडपणी. झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी. संतरले दिमती आदिरूपा, संतराले मनी आदिरूपा. झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी, झाली झडपणी. संसारले मणी आदिरूप, संसारले मणी आदिरूप,
की मग तो आतूर शुद्ध होतो, झडपण होते, आतलं सगळं निघून जातात जे आतापर्यंत अनेक जन्मापासून त्रस्त करतायत. डोळ्यातला काम निघून जातो, मनातला स्वार्थ निघून जातो. लोक म्हणतात की आम्हाला दुसरा दुःख देतो, नाही, दुसरा कोणी दुःख देत नाही. भगवान म्हणतात, अर्जुना, या जगात कोणी दुःख देत नाही, माणसाचं चित्त आणि मनच त्याला दुःख देत राहतं. याकरता त्याला आतल्या गोष्टी कळायला पाहिजे, आतमध्ये काय काय आहे हे त्याला पाहता आलं पाहिजे. माझं बोलणं फार जाणीवपूर्वक, फार एकाग्रतेनं, लक्षपूर्वक ऐका, फार गांभीर्यानं बोलतोय. या शरीरामध्ये आतल्या अशा काही काही गोष्टी आहेत ज्या आहेत पण दिसत नाही. हा चमत्कार आहे, हे आश्चर्य आहे. तुम्ही जगातले 7 आश्चर्य ऐकले असतील. ताजमहल हे आश्चर्य असं लोक म्हणतात बुवा, रामसेतू हा आश्चर्य आहे, असे अनेक आश्चर्य ऐकले असतील. त्यापैकी 3 आश्चर्य मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. पहिलं आश्चर्य, आयुष्यभर माणूस मी 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 करत राहतो, तो मी म्हणजे नेमका कोण हे शेवटपर्यंत कळत नाही. हे पहिलं आश्चर्य आहे. ज्या मनाने तो संकल्प विकल्पाने जीवनाचे स्वप्न रंगवतो, ते मन शेवटपर्यंत त्याच्या हातात येत नाही. हे दुसरं आश्चर्य. आणि कीर्तनकार तर सगळे ऐकताना असंच म्हणतात, खरंय महाराज तुमचं. रोज असंच म्हणतात लोक, आम्हाला पाहून असं म्हणतात, खरंय महाराज. मजा नाही, खरंय महाराज. तुम्ही म्हणता तेच खरंय महाराज, हे खरंच, हे सगळं संसार खोटा आहे, खरंच हे सुटलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं, पण घरी जाऊन कोणीच सोडत नाही. हे तिसरं आश्चर्य. आमच्या अंतःकरणातल्या काही काही गोष्टी पाहता आल्या पाहिजे. आतमध्ये शरीर एक चमत्कार आहे. विज्ञान एवढं पुढे गेले महाराज, आतलं सगळं कळतं. एखादा मनुष्य गाडीवरनं खाली पडला, हाड फ्रॅक्चर झालं, कोणतं हाड कुठे टिसलंय हे एक्सरे मशीन मध्ये सगळं कळतं. किती MM चा तडा त्याला गेलाय वगैरे सगळं पाहता येतं. आतमध्ये कोणत्या व्हेन कुठे ब्लॉकेज आहे हे सगळं सिटी स्कॅन मध्ये पाहता येतं. आतमध्ये कुठे ट्युमर झाला हे सगळं MRI मध्ये पाहता येतं. MRI, सिटी स्कॅन आणि एक्सरे हे आतली पाहणारे तंत्रज्ञानाने विकसित केलेले उपकरण आहेत, आहे की नाही. आतलं सगळं कळतं, पण ऐका, तरी सुद्धा आतमध्ये या उपकरणाला 4 गोष्टी पाहता येत नाही. 1, आतमध्ये माणसाला मन पाहता येत नाही. 2, बुद्धी पाहता येत नाही. 3, चित्त पाहता येत नाही. आणि 4, स्वतःचा अहंकार दिसत नाही. विठ्ठल त्याला ज्ञानोबा अंतःकरण चतुष्टय म्हणतात बाळासाहेब महाराज. बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हन हे चतुर्विध चिन्हदान अंतःकरणाचे. ऐका ना, मला काय बोलायचंय, माझं बोलणं कळेल तुम्हाला. संसार करण्याकरता या 4ची फार गरज आहे. संसाराकरता मनाची गरज आहे, संसाराकरता बुद्धीची गरज आहे, संसाराकरता चित्ताची गरज आहे, आणि संसाराकरता अहंकाराची गरज आहे. कारण संसाराचं अस्तित्वच अहंकारापासूनच काय. पण सद्गुरू डोंगरे महाराज, तुम्ही त्यांची प्रवचन ऐका, त्यांचं बोलणं ऐका, तुम्ही मोठ्यांचं ऐका, तुमच्या लक्षात येईल त्यांची बोलण्याची दिशा कोणत्या प्रवाहात जाते. ते म्हणतात संसार अंतःकरणाने करावा लागतो आणि परमार्थ अंतःकरणाला सोडून करावा लागतो. त्याचं कारण आहे, मन जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत दुःख आहे. ज्ञानोबांचं स्पष्ट मत आहे. माऊली म्हणतात की हे सगळं दृश्य जगत जे आम्हाला दिसतं, हे सगळं जगताचं दिसणं हे मन आहे म्हणूनच आहे. एकदा मन गेलं की सगळं संपलं. परमार्थामध्ये काय करायचंय, साधना कशा करता, आमचं भजन कशा करता, आमचं देवाच्या संबंधाने जे काही उपासना व्रत काही करतोय कशा करता, बस या मनाचं अस्तित्व नष्ट करण्याकरता. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मनच आहे दुःखाला कारण आहे आणि मनच आहे सुखाला कारण आहे. चला तुम्हाला उदाहरण देतो, तुमच्या लक्षात येईल. मन आहे तोपर्यंत दुःख आहे. दृष्टांत ज्ञानोबारायांचा आहे. आपण पिक्चर पाहायला कधी गेलात का? हो म्हणा, कधी गेलात ना? सांगणार राहत नाही. आपण जर कधी थिएटर मध्ये बसलो, माझं बोलणं ऐका, कल्पना करा, मला या सिद्धांतापर्यंत तुम्हाला आणायचं, याकरता मला तुम्हाला सांगावंच लागेल, तुम्हाला ते ऐकावंच लागेल. 8:30 पर्यंत तुम्ही माझ्या ताब्यात आहात. तुम्हाला किती रटाळ वाटत असेल तरी तुम्हाला ऐकावं लागेल. समोर पिक्चर पाहायला बसलो, समोर पडदा असतो, तुम्ही खुर्चीवर बसता, समोर पडद्यावर चित्र दिसतं. कुठून चित्र आलं? मागे एक ऑपरेटर, मागे आपण त्याला एक डिव्हाइस म्हणू, जिथून प्रोजेक्टर, त्या प्रोजेक्टर म्हणून तिथून ते किरण बाहेर पडतात
आणि त्या किरण त्या प्रोजेक्टर मधून त्या पडद्यावर पडतात आणि तिथं चित्र दिसतं. पहा, तुमच्या लक्षात येईल. इथं हे प्रोजेक्टर आहे, इथं हा पडदा आहे. इथून किरण बाहेर पडली, इथपर्यंत पडली, इथं दिसलं. मला सांगा ना, इथंच का दिसलं, इथं का दिसलं नाही हो? त्याचं कारण आहे, इथं पडदा आहे म्हणून इथं दिसलं. इथं दिसत नाही. इथं किरण आहेत की नाही? इथं किरण आहेत, पण इथं दिसत नाही. इथं दिसतं का? इथं पडदा आहे, इथं पडदा नाही. म्हणजे त्या प्रोजेक्टरच्या किरणाचं अस्तित्व तोपर्यंत आहे जोपर्यंत पडदा आहे. तसं ज्ञानोबा म्हणतात, हे सर्व विश्व एक प्रकारे जे चित्रांकित होते हे तोपर्यंत जोपर्यंत मनाचा पडदा आहे तोपर्यंत. शब्द ज्ञानोबारांचे. जे संसार चित्र उमटे तो मनरूपी पट फाटे. हे सगळं विश्व तोपर्यंत जोपर्यंत मन नावाचा पडदा आहे. मन आहे म्हणून मी तुमच्या समोर काही काल्पिकतेने विचार मांडतोय. मन आहेत म्हणून तुम्ही ऐकतात. मन आहे तुम्ही या मंडपची डिझाईन सिलेक्ट केली. मन आहे म्हणून ते ऑपरेटिंग करतायत. म्हणून हे म्हणून कोणत्या वेळेला कसा ताल वाजवा हे त्यांना कळतंय. मन आहे म्हणून सगळं 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 क्रिया चालतंय. मन आहे म्हणूनच एकदा आतलं मन गायब झालं की या जगातलं सगळं दुःख आणि सुख नष्ट होतं. बस या सगळ्या विचाराच्या दृश्य अदृश्याच्या पलीकडे जाणं त्याला आदिरूप म्हणतात. आणि गोरोबा काका म्हणतात, आता संचरले मणी आदिरूप. आता या सगळ्यांच्या पलीकडे गेलो आणि आता मन राहिलंच नाही. मग मन हे राम झाले, 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 मन हे राम आता मनाचं अस्तित्व संपलं. मन राहिलंच नाही. जे तर मनाचे मन पण जाय. मन हे राम झाले, मन हे राम झाले आणि प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीस आले. ऐका ना, शरीरामध्ये मनाचं अस्तित्व फार महत्वाचं आहे. महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे देशामध्ये राष्ट्रपती असतो, ज्याप्रमाणे राज्यामध्ये मुख्यमंत्री असतो, ज्याप्रमाणे जिल्ह्याला कलेक्टर असतो, त्याप्रमाणे या देहरूपी नगरीचा एक राजा आहे. आपल्याला प्रमाण पाठ आहे, मनु राजा एक देह असे नांद तू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी. का मनाला दोन बायका आहेत. त्या दोन बायकाची नावं सांगतोय का? पहिल्या बायकोचं नाव आहे हेमा मालिनी. नाही ना, म्हणजे तुम्ही ऐकताय हे मी चेक करत होतो. ऐका, पहिल्या बायकोचं नाव आहे प्रवृत्ती आणि दुसऱ्या बायकोचं नाव आहे निवृत्ती. मनाची आवडती बायको आहे प्रवृत्ती, मनाची नावडती बायको निवृत्ती. मनाला निवृत्ती आवडत नाही का? कारण प्रवृत्ती मनाला भोग देते, निवृत्ती मनाला त्याग देते.
प्रवृत्तीमध्ये मनाला सुख भोगण्याकरता मिळतात आणि निवृत्तीमध्ये मन विरक्त होतं, मनाला निवृत्ती आवडत नाही. पण दोघांमध्ये फरक आहे. ऐका, प्रवृत्ती नावाची पत्नी दिसायला सुंदर आहे, निवृत्ती नावाची पत्नी दिसायला कमी सुंदर आहे. पण दोघांमध्ये फरक आहे. प्रवृत्ती नावाची पत्नी ही सुंदर आहे पण ती व्याभिचारिणी आहे. निवृत्ती ही कमी सुंदर आहे पण ती खानदानी बापाची लेक आहे. मला सांगा ना, स्त्री सुंदर असली पाहिजे का शीलवान असली पाहिजे? शील हेच तिचं सौंदर्य आहे. फरक आहे. ज्या वेळेला मनाचा समागम, ऐकता तुम्ही, मनाचा समागम प्रवृत्ती नावाच्या पत्नी बरोबर होतो तेव्हा दुःख नावाचा अपत्य जन्माला येतं. मन आणि प्रवृत्ती संगम झाला, समन्वय झाला की दुःख अपत्य जन्माला येतं. आणि ज्या वेळेला मन आणि निवृत्ती यांचा समागम होतो तेव्हा बोध नावाचा पुत्र जन्माला येतो. आणि एकदा का बोध जन्माला आला की काय काय घडतं? बोध पुत्र निर्माण झाला देवा. बोध पुत्र निर्माण ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. भक्ती बहिणा दावणी आली गावा. बहिणा दावणी आली गावा. आता संध्या कैसी गरबे गेडवा. राणी संध्या संध्या माझा गेला. राणी संध्या संध्या माझा गेला. आता संध्या मी देवा. झाली संध्या संध्या माझा गेला. झाली संध्या संध्या माझा गेला. बोध पुत्र निर्माण झाला देवा. बोध पुत्र निर्माण झाला तेव्हा. ममता म्हातारी म्हणून गेली तेव्हा. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. भक्ती बहिणा दावणी आली गावा. महिना धावून आली धावा. आता संध्या मी करून दवा. झाली संध्या संध्या माझा गेला. संध्या मी करून देवा. झाली संध्या संध्या माझा गेला. झाली संध्या. काय झालं? संदेह गेला. केव्हा? बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा. तेव्हा काय काय घडलं? भक्ती बहीण धावून आली, ममता म्हातारी मरून गेली आणि अशा प्रकारे सर्वोच्च शिखरस्थ अनुभूतीला प्राप्त झालो. महाराज म्हणतात अशा प्रकारे आपल्या मनाला निवृत्तीपर्यंत आणलं पाहिजे. तेच महाराज म्हणतात आता निवृत्तीपर्यंत मन आलं, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीशी आली. आणि अशा निवृत्तीला आल्यामुळे परिणाम महाराज म्हणताय संचरले मणी आदी रूप. आता अंतर्मुख वृत्ती झाली. आता त्या मनातला प्रापंचिक विस्तार निघून गेला आणि ते मन निज रूपाला प्राप्त झालं. आणि त्यामुळे संकल्प संपले, विकल्प संपले. आता पूर्ण महाशून्याची अनुभूती आली आणि त्या महाशून्यामुळे आता चित्त स्थिर झालं. आणि त्याचा परिणाम मी सगळ्या दोषातून मुक्त झालो. सगळे पाप पुण्य संपले. आता कोणत्या प्रकारचा धर्म अधर्माचा विचार नाही. आता कोणत्या प्रकारचा कर्म विकर्म कर्माचा विचार नाही. आता कोणत्या प्रकारच्या गुणधर्माचा विचार नाही. आता सर्वांच्या पलीकडे गेलो. अभंगाचं 3रं चरण. नल पीजे कर्मी नल पीजे धर्मी. नल पीजे कर्मी नल पीजे धर्मी. नल पीजे लाला
कुमार जय जय कुमार कुमार न लिंपेची कर्मी न लिंपेची धर्मी न लिंपे गुणधर्मी पुण्य पापा. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. श्री गुरु गोरोबा काका म्हणतात, आता अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळे आता माझ्या जीवनातली झडपण झाली, विकार निघून गेले. काम नाही झालो पाही रिकामा. आता माझ्या आयुष्यात कोणतेही आतले दुःख देणारे त्रस्त करणारे सगळे निघून गेले. आता कोणीच आतमध्ये राहिलं नाही, पूर्ण रिकामा झालो. आणि त्याचा परिणाम माझ्या आयुष्यातलं प्रारब्ध संपलं, क्रियमान संपलं, संचित संपलं. आता माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या कर्माचं बंधन राहिलं नाही. ऐका, नियम आहे महाराज. या जगात जो जन्माला येतो त्याला प्रत्येकाला कर्म करावं लागतं, आणि जो कर्म करतो प्रत्येकाला कर्म भोगावं लागतं. ऐकताय तुम्ही सगळे? या जगात कुणी असू द्या, प्रत्येकाला कर्म करावं लागतं आणि केलेलं कर्म भोगावं लागतं. जे जे कर्म झाले ते भोगा आले. महाराज म्हणतायत, उपजले मेले ऐसे किती. पण संतांची अवस्था अशी असते, ते कर्म करतात पण त्या कर्माचा त्यांना भोग भोगण्याची आता आवश्यकताच नाही. का? कारण आता त्यांच्या कर्माची स्थिती अशी आहे, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जननो हे अवघा जनार्दन, ऐशे ऐकता निवती साजन. एका जनार्दने बाणले तारी संध्या गेला. माझ्या आयुष्यात जे करतो ते एका विठोबाच्या कृपेनं करतो, आणि तोच माझ्याकडून करून घेतोय अशी वृत्ती झाल्यामुळे आता त्या कर्माचा बाध नाही. महाराज, जे कर्म करतो ते प्रारब्ध पण नाही, संचित पण नाही. मग हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. सगळं प्रारब्ध संपलं. आता कोणत्या प्रकारच्या कर्माचा भाव शिल्लक राहिला नाही. न लिंपेची कर्मी न लिंपेची धर्मी. आता धर्म पण शिल्लक. धर्म म्हणजे काय? धर्म याचा अर्थ आहे आपल्या देहाची नैतिकता, त्याला धर्म म्हणा. इंद्रियांचं प्रत्येक कृत्य करणं हा त्या इंद्रियाचा धर्म आहे. हस्तवांची ती खेळा, रूप पहावया डोळा. महाराज म्हणतात प्रत्येक इंद्रियाचा, कानाचा धर्म ऐकत राहणं, इंद्रियाचा डोळ्याचा धर्म आहे पाहत राहणं, पायाचा धर्म आहे चालत राहणं, नाकाचा धर्म आहे सुगंध घेणं, जिभेचा धर्म आहे चव चाखणं. आता या इंद्रियांचा धर्म आणि आमचा काही संबंध नाही. इंद्रिय त्यांचं काम करतात, आणि आता मात्र आम्ही निवांत आहोत. तुका म्हणे निवांत राही, आणि पाहिले पाही परतोनी, अशी तन्मय अवस्था प्राप्त झाली. न लिंपेची धर्मी न लिंपे गुणधर्मी पुण्य पापा. एक शब्द तुम्हाला विस्तार करण्याकरता माझी वेळ संपली. खूप कठीण विस्तार, 2 दिवस याच्यावर कीर्तन करता येईल, सलग 4 तास ठेवलं तर. काकांचं चिंतन इतकं गहन आहे महाराज, जेवढं खोल जाल तेवढी त्याची उंची आणि खोली वाढत राहील. त्याकरता साधक पाहिजे, त्याकरता जिज्ञासू पाहिजे, आणि त्याच्याकरता काकांची कृपा पाहिजे, तर ते कळेल. त्याशिवाय ते वाङ्मय कळत नाही. आम्हाला आता कर्म राहिलं नाही, आम्हाला आता धर्म राहिलं नाही, आता आम्हाला गुणधर्म राहिला नाही. ऐका, गुणधर्म म्हणजे काय?
माणसाचं शरीर हे ऑटोमॅटिक बदलत जातं. आपल्यावरती 3 गुणांची सत्ता चालते, सत्व, रज, तम. पहा, कधी कधी आपल्याला असं वाटतं चला कीर्तनाला गेलं पाहिजे. कधी कधी आता हरिपाठ सुरू झाला की असं वाटतं नाही नाचलं पाहिजे महाराज, हे सत्वगुण जागा होतो. कधी कधी असं वाटतं अरे काय त्या कीर्तन करायचं ऐकायचं महाराज, आपल्याला काय कमी कळतं का, त्याचं कशाला ऐकायचं, आपलं आपलं बरं आहे, आपलं आपलं घरी मस्त आनंदी राहावं, कोण जागरण करत बसेल, कोण एवढा प्रवास थंडीत करत बसेल, आपलं आपलं मस्तपैकी खावं प्यावं मजा मारावी असा विचार कधी कधी आपल्याच मनात येतो. तुमच्या काय आमच्या पण मनात कधी कधी येतं. याला म्हणतात रजोगुण. आणि कधी कधी इतका क्रोध उफाळतो महाराज, एखाद्या व्यक्तीनं आपल्याला थोडं जरी दुखवावं तरी त्याच्याबद्दल आपण मारू करतो, याला म्हणतात तमोगुण. हा प्रत्येकाच्या देहामध्ये हे सगळे ऑटोमॅटिक कन्वर्ट होत राहतात. मनुष्य ऑटोमॅटिक कन्वर्ट होतो, ऑटोमॅटिक सत्वगुणामध्ये येतो, ऑटोमॅटिक रजगुणामध्ये जातो, ऑटोमॅटिक कधी कधी तमोगुणामध्ये, हे ऑटोमॅटिक चालतं, हे ऑटोमॅटिक प्रोसेस. आता महाराज म्हणतात आमची बंदच झाली, आता बंद झाली. आता आम्हाला त्या ठिकाणी महाराज गुणधर्माचा पण विचार संपला. आता न लिंपेची कर्मी, न लिंपेची धर्मी, न लिंपे गुणधर्मी, पुण्य पापा. आता पाप पुण्याच्या पलीकडे आम्ही गेलो. अशा प्रकारचं अलिप्त जीवन, अशा प्रकारचं स्थिर सत्य जीवन, अशा प्रकारचं तत्वदर्शी आणि परमोच्च कोटीचं सुखरूपतेचं जीवन आता प्राप्त झालं. आता आम्ही देहात राहोत पण देहात नाही, आता आम्ही मुक्त झालो. गोरोबा काका काय नामदेव सांगतात ना, ऐका. काका म्हणतात नामदेवा फक्त भजन गाणं किंबहुना फक्त परमार्थ करणं, सगुण दर्शन होणं इथपर्यंत नाही, त्याच्या पलीकडे या विश्वामध्ये विश्वहून समरूप होणं ही जीवनाची उंची आहे. केवळ ज्ञानी होऊन नाही, ते ज्ञान स्वतःच्या अनुभूतीमध्ये येणं आणि त्यामध्ये प्रेम प्रवाह निर्माण होणं आणि नसानसांमधून आपल्या धमन्यातून प्रेम साक्षात्काराचं दर्शन होणं, हे परिपक्व जीवन आहे. याकरता तुम्ही त्या जीवनाचा अंगीकार करा असं नामदेवराव म्हणतात. नामदेवरांना म्हणतात गोरोबा काका तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा अनुभव झाला की मग तुम्ही सहज जीवन मुक्त व्हाल. अभंगाचं शेवटचं चरण. मने गोरा कुंभार सहज जीवन मुक्त, मने गोरा कुंभार सहज जीवन मुक्त, म्हणे गोरा कुंभार सहज जीवन मुक्त, म्हणे गोरा कुंभार सहज जीवन मुक्त, गोरा कुंभार सहज जीवन मुक्त, मने गोरा कुंभार सहज जीवन मुक्त, म्हणे गोरा कुंभार सहज जीवन मुक्त, म्हणे गोरा कुंभार सहज जीवन मुक्त, सुखरूप अद्वैत नामदेव, सुखरूप अद्वैत नामदेव, झाली झडपण, झाली झडपण, झाली झडपण, झाली झडपण, सद्गुरु गोरोबा काका नामदेव यांना परमार्थातलं अतिउंच स्थान आणि त्या स्थानाचं दर्शन करून देण्याचा प्रयत्न करतायत. नामदेवा थोडा अंतर्मुख हो, स्वतःला पाहण्याचा प्रयत्न कर आणि आतमध्ये एकदा पाहिलं, आतमध्ये हळू उतरत गेलं की आतले शत्रू कळतात आणि त्या शत्रूंना नष्ट करण्याची वृत्ती निर्माण झाली की सर्व गुणदोषातून पाप पुण्यातून आणि कर्म अकर्मातून मनुष्य मुक्त होतो आणि सहज जीवन मुक्त होतो. असा आग्रह नामदेवांना करतात. तुम्ही या मार्गाने चला आणि या मार्गाने जीवन मुक्त व्हा असा उपदेश करतात गोरोबा काका. तो उपदेश आपण सर्वांनी या ठिकाणी आपण अत्यंत एकाग्रतेने श्रवण केला आणि आपल्याही अंतःकरणामध्ये अशीच कृपा काकांची कधीतरी हो. महाराज खरं सांगू, गोरोबा काकांचं तत्वज्ञान हे समाजासमोर आलंच नाही. त्याचं कारण हेच आहे. का आलं नाही त्याचं कारण आहे, कारण गोरोबा काकांची भाषा ही सर्वसामान्याला कळणारी नाहीच आहे. नामदेवरायांचे अभंग आपण गातो, तुकोबारायांचे अभंग गातो, ज्ञानोबारायांचे अभंग कधी कधी गातो, पण काकांचे वाङ्मय हे नामदेवरायांना उपदेश असल्यामुळे जवळजवळ 26 अभंग काकांच्या गाथ्यामध्ये सापडतात. त्यापैकी 22 अभंग नामदेव महाराजांना उपदेशपर आहेत.
एकूण 22 अभंग. आणि त्या सर्व अभंग मला तुम्हाला सगळ्यांना आग्रह करायचा आहे, तुम्ही उद्या सकाळी सर्वांनी गुगलला सर्च करा, गाथा मिळवा, सकल संत गाथा, तर नांदोरांच्या गाथ्यामध्ये पहा, गोरोबा काकांचे सगळे अभंग वाचा, एकदा तरी वाचा महाराज. त्यातली उंची पहा आणि परमार्थ कुठपर्यंत करायचा असतो, शेवटचं टोक काय काय आपलं मिळवायचं बाकी आहे आणि कसा प्रयत्न केला पाहिजे, याचं समग्र मार्गदर्शन अत्यंत सुटसुटीतपणे हे काकाच करू शकतात महाराज. जे वेदांताला जमत नाही ते संत करतात, जे उपनिषदाला जमत नाही, जे कोणत्या प्रकारच्या योगाला जमत नाही ते केवळ संत करतात. त्यांची ही तळमळ हे आपल्याला कळावं याकरता त्यांचा तो सगळा भाव आपल्याला कळेल याकरता सर्वांनी गोरोबा काकांच्या अभंगाचं 22 अभंग आहे, 26 अभंग आहेत, त्या अभंगाचं पारायण करा, ते अभंग पाठ करा, ते अभंग लिहून काढा, कुठेतरी भिंतीवर चिटकवा, येता जाता त्या अभंगाचं दर्शन व्हावं. आणि खरं सांगू, त्या अभंगाचं दर्शन केलं तरी आपल्यावर कृपा होईल महाराज, खरंच कृपा होईल. असं तात्विक जीवन काकांचं आहे. याकरता काय बोलावं मला शब्द सुचत नाही. एकच सांगतो फक्त, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनातलं सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा. आपण कुठपर्यंत पोहोचलो आपल्याला आपला प्रवास कळावा आणि आपला प्रवास प्रामाणिकपणे करण्याची वृत्ती निर्माण व्हावी. याकरता प्रामाणिक प्रयत्न सर्वांना सांगतो. खूप भजन करा, रामकृष्ण या मंत्राचा प्रचंड जप करा, प्रचंड 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 अनुष्ठान करा आणि त्या अनुष्ठानानंतर अंतःकरण सद्गदित होईल महाराज. नेत्री वाहे जड सद्गदित काका म्हणतात, रामकृष्ण नामे उन्मनी साधली आणि तयाशी दादी सगळं सिद्धी. वारकरी संप्रदायातली प्रमुख साधना ही भजन आहे. कोणतं भजन? आपण जे चाली म्हणतो ते नाही, रामकृष्ण हरी या मंत्राचं भजन. नामनस्य यावतम शक्ती पाप निर्हरणे हरे न तावत करतो न शक्नोती पातकम पातकी जनहा. तुम्ही नामचिंतन करा, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. संतांना हेच अपेक्षित आहे. याकरता भरपूर जसं जमेल तसं, जेव्हा जमेल तेव्हा आणि जिथं जमेल तिथं. माऊली म्हणतात, रामकृष्ण टाहो नित्य फुडी, न सोडी रे भाऊ टाकी रे संदेहो. त्याकरता खूप भजन करा, खूप प्रचंड भजन करा आणि भजनाने अंतःकरण अंतर्मुख होईल आणि हळूहळू आपल्याला आतल्या स्वानंदाला प्राप्त होता येईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. यथामध्ये यथावकाश संकल्पित वेळेमध्ये श्री गुरु गोरोबा काकांचा अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अधिकार संपन्न सर्व महाराज मंडळी, गुणीजन, अधिकार संपन्न आदरणीय बाळासाहेब महाराज, आमचे गोरख महाराज, आमचे भरत, सगळंच महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाला माथा प्रणिपात करतो. तुम्हा सर्वांचा मी दास आहे. आपण सर्वांनी माझ्याकडे पाहून मला या ठिकाणी बोलण्याकरता प्रवृत्त केलं. तुम्हा सर्वांच्या चरणाला मी अंकित आहे. आपण सर्वांनी 2 तास मला श्रवण केलं, नाही सहन केलं. तुमच्या सहनशक्तीचा अंत न पाहता अगदी बरोबर वेळेमध्ये आपली सेवा श्री गुरु गोरोबा काकांना समर्पित करतो आणि शेवटच्या 2 प्रार्थना करतो. अत्यंत तळमळीतून बेंबीच्या देठापासून तुम्हाला सांगतो महाराज, भरपूर भजन करा, नामसंकीर्तन करा आणि 2 तुम्ही ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नका. माझी प्रार्थना आहे तुम्हाला. ज्ञानेश्वरी आपली आई आहे महाराज, ज्ञानेश्वरीच आपली आई आहे, ज्ञानेश्वरीच आपला बाप आहे. बाकी सगळे भामटे तर तीच आम्हाला मुक्त करणार आहे. आम्ही ज्ञानोबारा पाहिले नाही, तुकोबारा पाहिले नाही, काका पाहिले नाही, पण ज्ञानेश्वरी पाहतोय. ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसा आणि जीवन अंतर्मुख करा. अधिक न बोलता सेवा संपुष्टात आणतो, ना काकांच्या चरणावर समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. मने गोरा कुंभार सज जीवन मुक्त, मने गोरा कुंभार सज जीवन मुक्त. म्हणे गोरा कुंभार सहज जीवन मुक्त, म्हणे गोरा कुंभार सहज जीवन मुक्त. मने गोरा कुंभार सज जीवन मुक्त, मने गोरा कुंभार सज जीवन मुक्त. म्हणे गोरा कुंभार सहज जीवन मुक्त, म्हणे गोरा कुंभार सहज जीवन मुक्त. सुखरूप अद्वैत नामदेव, सुखरूप अद्वैत नामदेव, नामदेव
झाली झडपणे झाली झडपणे झाली झडपणे झाली झडपणे रूप द्वैत नामदेव सुख रूप द्वैत नामरूप नामरूप झाले जडप झाले जडप झाले जडपणे झाले जडपणे संसरले मने आदि रूप संसरले मने आदि रूप आदि रूप संसरले मने आदि रूप संसरल मन 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 आदि रूप आदि रूप झाली झडपणे झाली झडपणे झाली झडपणे झाली झडपणे संसारले मर्या धीरूप संसरले मने आदि रूप संसरले मने आदि रूप आदि रूप झाली झडपणे झाली जडपणे झाली झडपणे झाली अपराध महाराज विचारिला अधिकार अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा नका पाया पैकी करा अपराध महाराज ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. बसा टाळकरी बसा. रामकृष्ण हरी.
म्हणा सगळे रामकृष्ण हरी. हा म्हणजे सगळ्यांना सावध करावं असं, सगळे सावधच आहेत. बघा आज या ठिकाणी संत गोरोबा काका जीवनचरित्र गुणगौरव सोहळा, या सोहळ्याचं खऱ्या अर्थाने अंतिम पुष्प ज्यांनी या ठिकाणी गोंफलेलं आहे, आपल्या सर्वांच्या ठिकाणी ज्यांनी चैतन्य निर्माण केलं असे चेतन महाराज. मुळामध्ये नाव त्यांचं चेतन, पण सगळ्यांच्या असं निर्माण केलं. बरीच महाराज मंडळी अशी असते, सोपा विषय पण अवघड करून सांगतात, पण यांनी अवघड विषय अतिशय सोपा करून या ठिकाणी आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध त्यांनी करून ठेवलं ना. आपल्या उद्धाराचं खऱ्या अर्थाने हे साधन त्यांनी सांगितलं. आणि शेवटी जाता जाता कळकळीची गोष्ट सांगितली. हा काय काय करा,